नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा आज पहिला भाग आणि आज मेष राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी महाराज आपली सध्याची मूल त्रिकोण राशी कुंभ राशी सोडून गुरुच्या सर्वसाधारण राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे तब्बल 2.5 वर्षांकरिता असणार आहे. एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाल वास्तव्यास असणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे, कारण शनीची चाल ही अत्यंत मंद आहे. शनी हा पापग्रह आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे. आपल्या कर्मफलदाता सुद्धा शनी महाराजच असतात. शनी हा ग्रह अनुशासन प्रिय आहे आणि आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा हा शनी महाराजांकडे असतो आणि शनी महाराज त्याचे फलही आपणास भोगायला लावत असतात आणि म्हणूनच प्रत्येक जातक शनीला हा घाबरून असतो आणि म्हणूनच शनीचे हे राशी परिवर्तन प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण बनते. शनी आपली सध्याची मूलत्रिकोण राशी सोडून जलतत्वीय राशीत प्रवेश करणार आहे आणि शनी जेव्हा मीन राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा मेष राशीच्या जातकांना 7:30ला प्रारंभ होणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी 7:30चा हा प्रारंभिक टप्पा असणार आहे. मेष राशीच्या स्वभावाचे वर्णन करता मेष राशीचा स्वभाव हा काहीसा उतावीळ असतो. तसेच ही मंगळ प्रधान राशी असल्याने यांच्या अंगी जोम आणि उत्साह असतो आणि शनी हा मंदगतीने चालणारा ग्रह आहे आणि त्याचबरोबर मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे आणि शनी आणि मंगळ हे दोघेही एकमेकांचे नैसर्गिक शत्रुग्रह आहे. असा हा शनी मेष राशीसाठी 7:30च्या पहिल्या टप्प्यात कोणते फळ घेऊन येणार आहे याची आज आपण येथे ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह दशमेश आणि लाभेश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. शनीजवळ 3 दृष्टी आहेत, 3री, 7वी आणि 10वी आणि मेष राशीच्या जातकांसाठी व्ययभावातून गोचर करणारा हा शनी मेष राशीसाठी 2य भावावर, 6ठ भावावर आणि 9म भावावर आपली दृष्टी टाकणार आहे. शनीची दृष्टी ही विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते आणि त्यामुळे 2य भाव हा धनाचा भाव आहे. त्याचबरोबर तो कुटुंबाचा आणि वाणीचा देखील भाव आहे. ही राशी म्हणजे हा भाव त्यामुळे प्रभावित होणार आहे आणि त्याचबरोबर 6ठ भाव हा रोग, रिपू आणि ऋण यांचा भाव आहे. हा भाव देखील शनीने प्रभावित असणार आहे आणि शेवटचा म्हणजे 9म भाव. 9म भाव हा भाग्याचा भाव असतो, धर्माचा भाव असतो आणि हा भाव देखील शनी महाराज आपल्या 7:30च्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रभावित करणार आहेत. या कालखंडामध्ये मेष राशीच्या जातकांचे खर्चाचे प्रमाण हे नक्कीच वाढलेले दिसून येणार आहे. या कालखंडात मेष राशीच्या जातकांनी शक्यतो ऋण कोणालाही देऊ नये आणि कोणाकडूनही पैसे सुद्धा उधार घेऊ नयेत. या कालखंडामध्ये तुमचा धनसंचय सुद्धा फारसा मनाप्रमाणे होताना दिसत नाही आणि धनसंचय करताना त्यात अडथळे देखील येताना दिसत आहे आणि त्यासाठी मेष राशीच्या जातकांनी धैर्याने वागणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे, कारण मेष राशीच्या जातकांचा स्वभाव हा धैर्यविहीन असतो. मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा मेष राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे. जे जातक म्हणजे व्यापार करतात, म्हणजे व्यापारी वर्गाने सुद्धा या कालखंडामध्ये आपला व्यापार हा सावधानतेने करावा. प्रगती ही मंद गतीने होताना दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीत सुद्धा बदल होण्याची शक्यता हा शनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि नोकरीत सुद्धा सावधानतेने वागणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. परंतु हा शनी तुम्हाला प्रवासाचे योग देखील घडवून आणणार आहे. सरकारी कार्यक्षेत्रात कार्यरत असाल तरीही सावधानता बाळगणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थी वर्गाला सुद्धा शनीचे हे गोचरीचे भ्रमण फारसे अनुकूल असलेले दिसत नाही. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत
या कालखंडात घ्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा अधिक मेहनत करण्याचा संकेत हा शनी त्यांच्यासाठी देत आहे. परंतु जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूल असणार आहे. या कालखंडामध्ये मेष राशीच्या जातकांनी आपल्या आईवडिलांची सुद्धा स्वास्थ्याची काळजी घेणे ही आवश्यक असणार आहे. मेष राशीचे जे जातक नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची तयारीत असतील किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यात सुद्धा विचारांती निर्णय घेणे हे महत्त्वाचे असणार आहे आणि शक्यतो हा कालखंड त्यासाठी टाळलेलाच तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी सुद्धा शनीचे हे गोचरीचे भ्रमण फारशी अनुकूलता निर्माण करताना दिसत नाही. या कालखंडात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक राहणे हे महत्त्वाचे असणार आहे. तर दाम्पत्य जीवनाचा विचार करता विचारांची देवाणघेवाण या काळात तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन हे सुखकररित्या व्यतीत होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. आणि मेष राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांना अनिद्रा म्हणजे झोप न येणे, मानसिक तणाव तसेच जुनाट दुखणी अशा प्रकारच्या व्याधी ह्या डोकेवर काढू शकतात. सांधेदुखी वगैरे किंवा हाडाची दुखणी असतील तर त्यासाठी या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे. आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मेडिटेशन, प्राणायाम, ध्यानधारणा यांचा आधार घेतल्यास तुमचे मानसिक स्वास्थ्य जपण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. या कालखंडात तुमच्याकडून धार्मिक यात्रासुद्धा होण्याची शक्यता ही दिसत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कालखंडामध्ये मेष राशीच्या जातकांनी आत्मकेंद्रित बनणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. या कालखंडामध्ये कोणाशीही शत्रुत्व हे पत्करू नये. तसेच द्वितीय भावावर शनीची दृष्टी असल्याने आणि हा भाव परिवाराचा असल्याकारणाने परिवारात देखील वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यासाठी घरातील वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. द्वितीय भाव हा वाणीचा देखील भाव आहे आणि या भावावर शनीची दृष्टी असल्याने शनी हा एक पापग्रह आहे आणि म्हणूनच त्यामुळे तुमच्या वाणीत कटुता येण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. त्यासाठी तुमचे बोलणे मधुर राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे. आपले बोलणे दुसऱ्याला लागणार नाही याची दक्षता घेणे हे या कालखंडात मेष राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे. या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या भाग्याची जोडसुद्धा फारशी मिळताना दिसत नाही. मूळ कुंडलीत जर चंद्राची स्थिती ही कमकुवत असेल तर अशा जातकांना ही 7.5 त्रासदायक ठरण्याची शक्यता ही जास्त असते. त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही मारुतीची नियमित उपासना करणे हे या कालखंडात तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या कालखंडामध्ये शनीच्या बीजमंत्रांचा देखील जप करणे हे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तसेच शनीची दाने ही सुद्धा तुमच्यासाठी या कालखंडात करणे हे महत्त्वाचे असणार आहे. शनीची दाणे जसे की काळे उडीद किंवा काळे तीळ किंवा एखादी काळी वस्तू ही शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला दिल्यास त्यामुळे सुद्धा शनिदेवांचा कोप हा कमी होण्यास मदत मिळत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेष राशीच्या जातकांनी आपल्या हाताखालील कर्मचारी वर्गाशी सलोख्याने वागणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण शनी हा दासाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे आपल्याबरोबर काम करणाऱ्या आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासोबत तुम्ही सलोख्याने राहिल्यास शनी महाराज त्यामुळे प्रसन्न होतात आणि त्यामुळे 7.5चा हा पहिला टप्पा तुम्हाला सुखकर जाण्यास ही नक्की मदत मिळणार आहे. शनी थोडक्यात शनी असे म्हणतो की भोगा आणि मुक्त व्हा आणि म्हणूनच शनीच्या 7.5च्या कालखंडात जास्तीत जास्त धार्मिकतेपणाचा अवलंब करणे हे तुमच्यासाठी या कालखंडामध्ये हितावह असणार आहे. अशा रीतीने आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण आणि 7.5चा पहिला टप्पा कशा रीतीने व्यतीत होणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे.
पुढील भागामध्ये आपण वृषभ राशीच्या जातकांची चर्चा करणार आहोत. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.